हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। आमदार संजय गायकवाडांचा आमदार निवासातील राड्या प्रकरणी 30 तासांहून अधिक काळ लोटला तरीही कारवाई नाही। सुप्रिया सुळेंकडून तक्रार दाखल केल्यानंतरही कारवाई न केल्यानं सवाल। आकाशवाणी आमदार निवासातील अजंता कॅटरर्सचा परवाना निलंबित। निकृष्ट जेवण दिल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई। ओरिजिनल शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रकरणात राहुल नार्वेकरांनी कायद्याच्या चौकटीत राहून योग्य न्याय दिला। देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक। नार्वेकरांनी कमी वयात चांगलं काम केल्याचंही दिलं सर्टिफिकेट। अंशतः अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला मोठं यश। अधिवेशन संपेपर्यंत 8 महिन्यांचा 20% वाढीव पगार जमा करण्याची सरकारची घोषणा। इथून पुढे ठरलेल्या तारखेला पगार देण्याचंही निश्चित। मुंबईच्या आझाद मैदानातील गिरणी कामगारांचं आंदोलन तुर्तास स्थगित। तोडगा काढण्यासाठी आज विधान भवनात बैठक। शिंदेंच्या शिवसेनेची माहिती। राजकीय निवृत्तीनंतर उर्वरित आयुष्य नैसर्गिक शेती करणार। अहमदाबादमधील कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सांगितला भविष्यातील प्लॅन। दक्षिण मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम विभागाला जोडणारा कर्नाक उड्डाण पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला। सिंदूर नावानं ओळखला जाणार नवा पूल। वाहतूक कोंडीपासून होणार सुटका। मासिक पाळीच्या काळात शाळेत शिकणाऱ्या मुलींची विवस्त्र तपासणी। शहापूरच्या एका खासगी शाळेतील धक्कादायक प्रकार। पोक्सो अंतर्गत मुख्याध्यापकाला अटक तर 8 जणांवर कारवाई। विदर्भामध्ये आजही मुसळधारेचा इशारा। नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट। चंद्रपुरातील ब्रह्मपुरी आणि भंडाऱ्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। विदर्भात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती। गेल्या 2 दिवसात 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। उद्योजक इलॉन मस्क यांची भारताच्या इंटरनेट सेवा क्षेत्रात एंट्री। स्टारलिंकला इंटरनेट सेवेसाठीचं लायसन्स मंजूर। जिओसह भारतातील बड्या कंपन्यांना मिळणार टक्कर। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।